वसंत कावळे कृपया या लवकर स्टेजवर वसंत। सन्मान चिन्ह होईल महाराज, फोटो पण घ्यायचा आहे। इकडे बघा मोबाईल मध्ये पण तिकडे सुद्धा बघायचं आहे। सन्मानात एकदा जोरदार टाळ्या। tenniscricket.in साठी स्पॉन्सर केलं त्यांनी। तसेच जयदास गोवारी यांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा आपला सन्मान घ्यायचा आहे। जयदास आणि गोवारी नाखवा आपला सन्मान घेऊन जायचा आहे। अध्यक्षांच्या हस्ते जयदास गोवारी नाखवा कृपया त्वरित या, आपला सन्मान घ्यायचा आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवर गेले 4 दिवस आपण सातत्याने बघतो। 185 देशामध्ये इथे सत्कार व्हायला पाहिजे। जयदास गोवारी यांचा सत्कार होते। फोटोकडे महाराजकडे लक्ष द्यायचं, परत व्हिडिओकडे शुभमकडे लक्ष द्यायचं आहे। धन्यवाद नाखवा, नाखवाने खूप मेहनत केली आमच्या। तसेच गोविंद भांजी कावळे ज्यांनी पूर्ण सामन्याचे सामनावीर दिले होते आपल्याला। तब्बल 30 ट्रॉफ्या, 10,000 रुपये रोख रक्कम दिली होती। जोरदार टाळ्या। गोविंद भांजी कावळे यांचा सुद्धा सन्मान होईल। दोघं पण या तुम्ही। रामचंद्र भांजी कावळे, रोहिदास नागेश कावळे। तसेच फायनलची उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी दिली होती ते वज्रेश्वरी बोटीचे नाखवा नागेश धर्मा कावळे यांचा सत्कार गावपाटलांना विनंती करेन की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन नागेश धर्मा कावळे यांचा सत्कार करायचा आहे। इकडे पुढे धन्यवाद अण्णा। त्यानंतर सोरटी सोमनाथ बोटीचे नाखवा रामचंद्र भांजी कावळे। मोबाईल मध्ये पण बघा आणि व्हिडिओ मध्ये सुद्धा बघायचं आपल्याला, ज्यांनी अंतिम सामन्याचा। तसेच आम्हाला जे चेंडू दिले होते लक्ष्मण, चौघांची नावं तुला घ्यायची आहेत। मनोहर पाटील, शांताराम खेळोजी, चंद्रकांत खेळोजी आणि जयदास खरगावकर, चौघांनी इथे यायचं आहे। फर्स्ट लवकर यायचं आहे, त्यांना सुद्धा एक सन्मान चिन्ह देण्यात येईल। या लवकर। मनोहर येतू ये रा, असू द्या सगळेजण या, फक्त तुम्ही। शांताराम आहे, तू पण ये। मनोहर तिघ आहेत, अजून कोण कमी आहे तुमच्या ह्याच्यात? जयदास करगावकर कुठे असेल तर या, त्यांनी जयदासनी आपला सत्कार होणे नक्कीच बनतंय। या पुढे या, खांब्याच्या पुढे या। महाराजकडे सुद्धा बघायचं फोटोसाठी, ज्यांनी या टुर्नामेंटसाठी सगळे बॉल टेनिक्स दिले होते। एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी। तिघ जण आहेत, चौघांनी जेवढे लागतील तेवढे टेनिक्सचे बॉल दिले होते या टुर्नामेंटसाठी। पांडुरंग अंबाजी याने मला द्वितीय क्रमांकाचा भव्य चषक, प्रथम क्रमांकाचा जो भव्य चषक दिलेला आहे पांडुरंग अंबाजी, कृपया आपण असाल तर सन्मान चिन्ह घ्यायचं आहे पांडुरंग अंबाजी। परेश चिकाटी यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारत आहे। परेश चिकाटी। भास्कर हे आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। भास्कर परेश चिकाटी यांचं। पांडुरंग अंबाजी कृपया खाली या मान्यवर। सन्मान चिन्ह पंकज बाबरेकर आपलं सन्मान घेऊन जायचं। पंकज बाबरेकर या मंडपाने
डेकोरेटर्स लक्षण मेंदाळकर यांना विनंती राहील त्यांनी सत्कार करायचा आहे। महादेव तांडेल कृपया माझ्या बाजूला येऊन राहायचं आहे। महादेव तांडेल, पंकज बाबरेकर यांचा सन्मान होतो। इकडे महाराजकडे सुद्धा बघायचं आहे, तिकडे कॅमेऱ्याकडे सुद्धा बघायचं आहे आणि व्हिडिओ कॅमेऱ्याकडे सुद्धा बघायचं आहे। पंकज बाबरेकर ज्यांनी मेहनत घेऊन हे मंडप आपल्याला दिसतात। तसेच पांडुरंग गोवारी भाई यांच्या हस्ते सन्मान होते पांडुरंगचा, इकडे बघायचं आहे। तसेच जयदास खेळोजी सन्मान चिन्ह देऊन आपलाही सत्कार होणार आहे। जयदास खेळोजी कृपया लवकर, जयदास खेळोजी आहे का उपस्थित, कृपया या लवकर, आपला सन्मान घ्यायचा आहे। वेळ होतोय, पारितोषिकाचा कार्यक्रम बाकी आहे। जयदास खेळोजी त्यांच्या वतीने लक्ष्मणनी तो सत्कार स्वीकारायचा आहे। नाही ये खाली सन्मान चिन्ह घे। हिराचंद्र गुणाजी यांच्या हस्ते जयदासचा सत्कार लक्ष्मण स्वीकारताना सन्मान चिन्ह देताना जयदास उपस्थित नाही आहे, त्यामुळे त्यांचे मोठे बंधू घेत आहेत। तसेच गोपाल मेंदाडकर लाईट डेकोरेटर्स, गोपाल मेंदाडकर आहे का? पंकज गोपाल आहे का? गोपाल मेंदाडकर, गणेश मेंदाडकर आणि बाळकृष्णाची काठी तिघं असतील तर त्यांनी सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। त्यानंतर आपण विशेष सत्काराकडे जाऊया। आम्हाला अतिशय ज्यांनी मेहनत केली इथे ही टुर्नामेंट ठेवताना सातत्याने आणि 4 दिवस ज्यांनी आम्हाला मदत केली अशी भांजी तांडेल यांना विनंती करेन की त्यांनी यायच्या स्टेजवर। भांजी तांडेल, जोरदार टाळ्या यांच्यासाठी। अप्रतिम मेहनत, राहुल तांडेलचा सुद्धा सत्कार राहील कारण त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली मुंबईला राहून। त्यांच्या पिताश्रींचा सत्कार होते। गाव प्रमुखांना विनंती करेन की त्यांनी तो सत्कार करायचा आहे। जनार्दन भुणेसर यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यायचं, आपला सन्मान स्वीकारायचा आहे। खूप मेहनत घेतली, म्हणजे आम्हाला सातत्याने मुंबईला जायचं असेल आयोजनाला तरी आपल्या वयाचं भान न बाळगता ते आमच्या सोबत होते। 2-3 वेळेस ते मुंबईला आले आमच्या सोबत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली। पंचपुढारी जनार्दन भुणेसर यांचा सुद्धा सन्मान देऊन सत्कार करतील अध्यक्ष, गाव अध्यक्ष बाळरामरी खेळूजी हे सत्कार करतील, तिकडे बघायचं आहे। तसेच जनार्दन अंबाजी यांचा सुद्धा सत्कार होईल। जनार्दन अंबाजी यांनी वरती यायच्या स्टेजवर या लवकर। 4 दिवस ज्यांनी अथक मेहनत केली आणि लाईनमेनचे प्रमुख जनार्दन अंबाजी यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या। 4 दिवस सातत्याने ज्यांनी खूप मेहनत केली। हरिहरी झेंगर यांना विनंती आहे की त्यांनी जनार्दन अंबाजी यांचा सत्कार करायचा आहे। धन्यवाद। त्यानंतर मी 3 बंधूंना बोलवणार आहे, जनार्दन पाटील, चंद्रकांत पाटील आणि हरीश पाटील, तिघांनी यायचं आहे लवकर। टाळ्या बघा आपोआप असतात यांची नावं घेतल्यानंतर, कारण क्रिकेटसाठी मेहनत आहे मित्रांनो यांची, त्यामुळे त्यांचा सत्कार होतोय। जनार्दन पाटील, हरीश पाटील, चंद्रकांत पाटील। नारायण मेंदाडकर, तिघाही बंधुराज। चंद्रकांत कुठे आहे? चंद्रकांत पाटील नाही आहेत का? तुम्ही दोघं एका बाजूला थांबा असा। हा, आणि इकडे बघा, फोटोकडे सुद्धा बघा, जवळ राहायचं आहे। ओके, कॅमेरामध्ये चालूच आहे। समालोचक आम्हाला जे लाभले होते मजगाववरून, अतिशय सुनेरा आवाज, अमराठी असून सुद्धा मराठीत उत्कृष्ट दर्जाचं समालोचन। पाटील यांना विनंती करेन, या बाजूला तुम्ही गाव पाटील या बाजूला या। मुश्ताक भाईंचा सत्कार, अप्रतिम समालोचन, जोरदार टाळ्या। हिंदी आणि मराठीमध्ये अप्रतिम समालोचन, गेले 3 दिवस आपण सातत्याने त्यांना ऐकले। धन्यवाद मुश्ताक भाई। उमेश शेलार कृपया येथे। मुझफ्फर भाई यांचा सुद्धा सत्कार होईल।
भाऊसाहेब खामदेकरांना विनंती आहे की त्यांनी यायचं मुझफ्फरभाई यांचा सत्कार करण्यासाठी सन्मान चिन्ह देऊन सन्मान होते। धन्यवाद मुझफ्फरभाई। तसेच मी विनंती करेन पंच यांना विनंती करेन की त्या सर्व पंचांनी कृपया यायचंय। राजू धावकर सर येतील, पहिल्यांदा त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील। या 3 पंचांशिवाय आपली टुर्नामेंट यशस्वी झाली नसती। जर खेळाडूंना पटत असेल तर या पंचांसाठी खेळाडू पण टाळ्या वाजवतील, कारण या पंचांमुळेच यशस्वी टुर्नामेंट झाली। 3 दिवस अप्रतिम पंचांची कामगिरी केली। राजू धावकर सर यांचा सन्मान करतात गोविंद गुणाची। त्यानंतर लक्ष्मणला मी विनंती करेन की संतोष भालेराव सरांचा सत्कार करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन लक्ष्मण मेंदाडकर यांनी। तर महादेव तांडेल कुठे आहे? महादेव तांडेल, महादेव मनोहर पाटील यांच्या हस्ते सतीश भालेराव सरांचा सत्कार होईल। मनोहर पाटील यांनी प्रचंड मेहनत केली टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी। मनोहर पाटील नक्कीच धन्यवाद। सतीश भालेराव सर, संतोष भालेराव सर आणि राजू धावकर सर। या लवकर बाळकृष्णाची गाठी। धन्यवाद सतीश सर, अप्रतिम पंच। लक्ष्मण द्यायचं आहे सन्मान चिन्ह बाळकृष्णाची गाठीसाठी सुद्धा। गणेश मेंदाडकर आलाय का? पंकज गणेश नक्की गणेशचा सन्मान चिन्ह पंकजकडे देऊन टाका, कारण परत शिल्लक गणेशचं देऊन टाका, गणेश मेंदाडकरचं। पंकज घेईल गणेशचं, गणेश मेंदाडकरचं हे सन्मान चिन्ह पंकज गणेशकडे द्यायचं आहे ते। तसेच गोपाल मेंदाडकर यांचं सुद्धा सन्मान चिन्ह पंकजकडेच द्या। महादेव कारभारी यांचं सुद्धा सन्मान चिन्ह द्यायचं आहे तिथे। या चला सर्वांचे धन्यवाद। टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ज्यांनी स्पर्धा दाखवली, ओमकार शुभम सांगते की शुभम ओमकारला सांगते आणि ओमकार शुभमला, या कोणीतरी एकाने येऊन घ्या हे सन्मान चिन्ह। नक्कीच ओमकार सावंत, जोरदार टाळ्या, कारण यांच्याशिवाय आपल्याला ही टुर्नामेंट 185 देशामध्ये दिसणं शक्य नव्हतं। त्यामुळे ओमकार आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। ओमकार सावंत, ज्याच्यामुळे आपण स्कोर बुक बघतो, प्रत्येक षटकाराचा रिप्ले आपण बघत होतो। हरीश दिगीकर यांच्या हस्ते ओमकार यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे। आम्हाला फीडबॅक आलेला अतिशय छान आणि क्लिअर असं आमची टुर्नामेंट सगळ्या देशामध्ये पाहत आहेत, तरी धन्यवाद। सगळे आपले डान्सर आहेत, पैशांची कमाई खूप झाली त्यांची। एक सन्मान चिन्ह नक्की बनेल त्यांना, आणि हे सन्मान चिन्ह घेतल्यानंतर खाली त्यांनी डान्स सुद्धा करायचा आहे। कधीही मिळू शकतात आपल्याला पैसे गावप्रमुखांच्या हस्ते। चला गोविंद गुणाजींना त्यांनी मान दिलेला आहे। सगळ्यांनी हात लावा त्याला, सगळ्यांनी। हा शाबास, फोटो घ्यायचा सगळ्यांचा एकत्रित। चला त्यानंतर आपण मुख्य सन्मानाकडे जाऊया, ज्यांनी हा विकेट साठी आम्हाला अतिशय चांगली मदत केली। शैलेश शेलार कृपया, महेश पुणे सर, शैलेश शेलार, कल्पेश शेलार आणि गणपत गुणाजी या चौघांनी यायचं स्टेजवर।
या लवकर महेश गुणे सर, गणपत गुणाची, स्वरूप नागवेकर, आदेश कांदेकर. आपण इकडे यायचं, फोटो द्यायचा आहे तिकडे. महाराज फोटो घे. आदेशने हा सत्कार स्वीकारायचा आहे. सगळ्यांनी एकत्रित यायचं. गणपत, महेश, शैलेश शेलार या लवकर. शैलेश शेलार नाहीत का? मग उमेश शेलार या. शैलेश शेलार यांचा पुरस्कार घ्यायचा आपल्याला, सन्मान चिन्ह. महेश आहे. कल्पेश शेलार सुद्धा नाही आहे का? कल्पेश. गाव प्रमुखांना विनंती करेन की त्यांनी सन्मान करायचा आहे. घ्यायचा आहे तिकडे, बघायचा आहे. फोटो सुद्धा येईल, कारण नक्कीच हा सन्मान होणे गरजेचं आहे. त्यांनी विकेट बनवण्यासाठी, मुश्ताकभाई बॅटिंग विकेट ज्यांनी बनवली ती हे कारागीर आहेत. महेश यांनी तो विकेट बनवला. तर आपण त्याशिवाय मजा आली नसती या टुर्नामेंटमध्ये. मुश्ताकभाई अगदी खरं आहे. हरीश पीच क्युरेटर आपण ज्याला म्हणतो, नक्की त्याचा सुद्धा इथे सन्मान व्हायला पाहिजे, कौतुक व्हायला पाहिजे मला असं वाटतंय, कारण तो खरा हिरो आहे. नक्कीच पीच क्युरेटर होते. त्यानंतर आम्हाला ज्यांनी मदत केली ते लक्ष्मण पाटील, बाळकृष्ण गुणाजी यांचा सुद्धा एकत्रित सत्कार आहे. लक्ष्मण पाटील या, बाळकृष्ण गुणाजी कुठे आहे? बाळकृष्ण. तसेच यानंतर सत्कार स्कोरर प्रभाकर तांडेल, सिद्धेश तिहीकर, नरेश मेंदाडकर या तिघांचा एकत्रित सत्कार आणि सन्मान चिन्ह मिळेल त्यांना. आपण ते स्वीकारायचं आहे. त्यानंतर आम्हाला लाईनमॅन ज्यांनी केलं ते स्वराज्य शिवगर्जना यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचे जर प्रमुख असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होईल. शिवगर्जनाचे आहेत का मुख्य? शिवगर्जना संघाचे हरी खरगावकर. पुष्पगुच्छ द्यायचा आहे जनार्दन पाटील यांना, कारण त्यांनी सातत्याने लाईनमॅन. स्वराज्य आणि शिवगर्जनासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. त्यानंतर महत्वाचा सन्मान, मोठी ट्रॉफी आणि एक पुष्पगुच्छ द्यायचा आहे. एक महत्वाचा सन्मान करण्यासाठी मी गाव प्रमुख, गाव अध्यक्ष यांना विनंती करेन की त्यांनी यायचं इकडं. अतिशय महत्वाचा सन्मान आहे हा, ज्यांच्याशिवाय ही टुर्नामेंट होणे शक्य नव्हतं. मी ट्रॉफी देईन त्यांच्याकडे. तर हा सत्कार होणार आहे तो गोविंद गुणाजी यांचा. त्यांना माहिती नाही आहे पण त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. गोविंद गुणाजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण अथक प्रयत्नाने हा टुर्नामेंट जी घडली याचा सन्मान नक्की जाईल त्यांना, कारण हे सगळे मान्यवर आपल्याला दिसत आहेत. इथं रमेश दादा असतील, चष्मा काढून फोटो घ्यायला सांगितले रमेश दादानी, चष्मा काढून. गोविंद साहेब हा परत फोटो घ्या. रमेश दादा सांगतायत की हा सन्मान गोविंद गुणाजींचा नाही तर क्रिकेटचा होत आहे. नक्की जोरदार टाळ्या गोविंद गुणाजी यांच्यासाठी. तसेच समालोचक, उत्कृष्ट समालोचक लक्ष्मण केळोजी यांचा सुद्धा सन्मानित होईल. लक्ष्मण नारायण मेंदाडकर यांच्या हस्ते लक्ष्मणचा सत्कार होईल. जोरदार टाळ्या लक्ष्मणसाठी. बहारदार समालोचन. त्यानंतर मी नावं घेणार आहे, 1 मिनिट नावं घेणार आहे. त्यांनी एकत्रित येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. कृष्णा अंबाजीला मी बोलवेन, त्यांनी वरती यायचं आहे. कृष्णानी. मनोहर पाटील यामध्ये सामील राहील. मनोहर, हिराचंद सगळेजण येतील यामध्ये. उमेश शेलार कृपया या. उमेश शेलार ही महत्वाची नावं आहेत, त्यांच्याशिवाय टुर्नामेंट शक्य नव्हती. उमेश शेलारसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मैदानातून. उमेश शेलार प्रचंड मेहनत केली होती. महादेव तांडेल आणि उमेश कृपया त्वरित या, त्याशिवाय पुढचं बक्षीस वितरण इथं सुरू राहणार नाही. उमेश आणि महादेव, कृष्णा, मनोहर, हिराचंद आपण सुद्धा इकडे यायचं आहे. बाळू तांडेल सुद्धा इकडे राहतील. स्कोररचं ते त्यांना मिळणारच आहे पण याच्यासाठी सुद्धा मिळणार आहे. नक्की या लवकर. महादेव, उमेश लवकर या. राहुल तांडेल कृपया या लवकर. राहुल तांडेल, कृष्णा, प्रकाश बाबरेकर आहे का? उमेशसाठी जोरदार टाळ्या. उमेश शेलार यांनी अतिशय जबरदस्त मेहनत केली. बघा या ज्या टाळ्या वाजतायत त्या उमेशसाठी वाजतायत. नक्की उमेशने खूप मेहनत केली. महादेव कुठे? उमेश, महादेव तांडेल नाही आहे. चला ठीक आहे. बाळू, महादेव, मनोहर पाटील, कृष्णा अंबाजी, हिराचंद्र, भाई सुद्धा त्यामध्ये राहील. हे मुख्य आयोजक आहेत, त्यांनी प्रचंड मेहनत केली या टुर्नामेंटसाठी, सन्मान करण्यासाठी. राहुल तांडेल कुठे आहे? राहुल ये लवकर. राहुल
ये नाहीये, तू आल्याशिवाय कोणी स्वीकारणार ते सन्मान. बघ ते सगळेजण सांगतात की राहुल पाहिजे आम्हाला. राहुलसाठी जोरदार टाळ्या. मुंबईला राहुल अप्रतिम मेहनत केली आणि सगळ्या ट्रॉफ्या आणण्यापासून ते टी शर्ट, हिची संघर्षाच्या अंगामध्ये आपण टी शर्ट विकतोय. जर राहुल नसता तर हे टी शर्ट आपल्याला मिळालं नसतं. त्यामुळे अध्यक्षांच्या हस्ते राहुल आणि या सगळ्या सहकाऱ्यांचा सत्कार. मधु कोपटकर नक्कीच मधु कोपटकर. धन्यवाद जयदास दाखवा. मधु कोपटकर कामावर आहे तो मधुकर, पण त्याचा सन्मान नक्की नाव होतं इथं. उमेश वाघाच्या ट्रॉफीकडे जोरदार टाळ्या. उमेश शेलार, राहुल तांडेल, मधुकर कोपटकर, कृष्णा अंबाजी, मनोहर पाटील, इराचंद गुणाजी, बाळू तांडेल, महेश गुणेसर. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. धन्यवाद. तसेच प्रकाश बाबरेकर यांचा सुद्धा सत्कार होता. कृपया. हॅलो. तसेच अजून एक सत्कार राहून गेला होता, ज्यांनी खरोखरच मेहनत घेतली. गोविंद गुणाजी यांच्यानंतर ज्यांनी कोणी खरंतर मेहनत घेतली असेल आणि चांगलं समालोचन केले मराठीमध्ये, हरीश दिगीकर यांना मी मंचावर आमंत्रित करेन. गाव पाटील यांच्या शुभ हस्ते तो स्वीकारायचा आहे सत्कार. त्यांनी हरीश दिगीकर या, ज्यांनी मराठीवर चांगलं अशी पकड मजबूत केली, समालोचन आणि चांगली मेहनत पण घेतली. धन्यवाद हरीश. तसेच संघर्षासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली असे लक्ष्मण हरी मेंदाडकर, आपल्याला सुद्धा मंचकावर यायचं आहे. अध्यक्ष बाळाराम हरी खेळूजी यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार स्वीकार. टाळ्यांचा गजर स्वागत करा. हरीश. गोविंद खरगावकर कुडगाव यांचा सुद्धा सत्कार होईल. कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. जोरदार टाळ्या एकदा गोविंद खडगावकर यांच्यासाठी सुद्धा. त्यानंतर दिगोळी समाजचे गाव प्रमुख रोहिदास गणपत पाटील, तसेच दिगोळी समाजचे अध्यक्ष बाळराम हरी खिरोजी, उपाध्यक्ष जनार्दन वासकर. कृपया खाली यायचे आहे. भाऊसाहेब ग्रामसेवक हरिहरी चेंगर, नारायण धर्मा मेंदाडकर, चंद्रकांत बेडेकर, या सर्वच पंच कमिटीने कृपया खाली यायचं, स्टेजच्या खाली यायचं आपण आणि उभं राहायचं आहे. संघर्ष क्रिकेट क्लबच्या वतीने यांचा सत्कार होत आहे. मी सत्कार करण्यासाठी आमंत्रित करेन गोविंद गुणाजी आणि लक्ष्मण मेंदाडकर यांना. गोविंद गुणाची तसेच जनार्दन गुणेसर यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. चण्या खेळूची. लक्ष्मण आणि गोविंद याला मी विनंती करेन की सर्वांचा सत्कार एकत्रित करायचा आणि सगळ्यांचा गाव पाटील आणि गाव अध्यक्ष यांच्या हातामध्ये सगळ्यांचा हात. जोरदार टाळ्या. समाजाचा सत्कार, दिगोळी समाजाचा सत्कार आम्ही संघर्ष क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही करत आहोत. कृपया जर कुणाचं सत्कार चिन्ह देण्याचं राहून गेलं असेल तर तसेच लाईट ज्याने आम्हाला उपलब्ध केले, शिजे चिकाटी, शिजे चिकाटी, लक्ष्मण पाटील, महादेव कमळा चिकाटी आणि शिजे चिकाटी याने आम्हाला विद्युत उपलब्ध करून दिली, लाईट उपलब्ध करून दिली. जोरदार टाळ्या यांच्यासाठी एकदा उपस्थित आहेत. त्यानंतर मला अजून नावं घ्यायची आहेत. साहेब अजून नावं घ्यायचे ज्यांनी मेहनत केली इथे सामन्यांसाठी. आपल्याला नक्कीच
महाराज दिगीकरला मी स्टेजवर बोलेल. महेश कांदेकर यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. महाराज दिगीकर यायचं आहे. गणेश बाबरेकरनी सुद्धा यायचं आहे स्टेजवर या. रुपेश कांदेकरनी सुद्धा यायचं आहे. गणेश पाटीलनी सुद्धा यायचं आहे. पाणी ज्यांनी आपल्याला पुरवले टँकरनी गणेश पाटील गणेश पाटील ये लवकर स्टेजवर. रुपेश कांदेकर ये. रुपेश ये तू पण, ज्यांनी मेहनत केली या टुर्नामेंटसाठी. नक्की पांडुरंग लखमा मेंदाडकर लाईनमॅनचं काम बघितलं ज्यांनी सातत्याने. पांडुरंग लखमा मेंदाडकर. महेश कांदेकर कुठे आहे? महेशने प्रचंड मेहनत केली आहे टुर्नामेंटला. सर्वांना फुलं द्यायचे आहेत, पुष्पगुच्छ द्यायचा आहे. तसेच मुंबईमध्ये आम्ही गेल्यानंतर ज्यांनी आमची सोय केली ते गणेश पाबरेकर. या सगळ्यांचा सत्कार. गणेश पाटील, शशिकांत पाबरेकरचा सुद्धा इथं सत्कार होत आहे. तसेच सिद्धेश नागवेकर, स्वरूप नागवेकर आणि शुभम नागवेकर यांनी आमची तिकडे सोय केली होती मुंबईला. अनंत पाबरेकर, मदन कावळे, अनंत पाबरेकर यांचा सुद्धा सन्मान. कमलाकर भुणेसर ज्यांनी अंतिम सामन्याचा सामनावर आम्हाला दिला होता. कमलाकर भुणेसर हे कुठं असतील तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कमलाकर भुणेसर आपल्या गावातील कमलाकर भुणेसर या जाऊ नका, या लवकर, आपला सन्मान व्हायचा आहे. आपण अंतिम सामन्याचा सामनावर दिला होता. कैलासवासी मांबाय कमलाकर भुणेसर यांच्या स्मरणार्थ कुमार ओमकार कमलाकर भुणेसर यांच्याकडून सामनावीर दिला होता अंतिम मॅचचा. कमलाकर भुणेसर या आपण. त्यानंतर मी जाईन 16 संघ आमच्या कोलेवाड्यातील ज्यांनी अथक मेहनत केली. जेवढे पैसे आम्ही मागितले तेवढे पैसे सुद्धा या सामन्यांसाठी त्यांनी उपलब्ध केले 16 संघांनी. मुंबई रहिवासी संघाचे उपाध्यक्ष नारायण कावळे यांनी पहिली देणगी आम्हाला टुर्नामेंटची दिली होती. पहिली देणगी रमेश दादा 1100 रुपये. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. नारायण कावळे मुंबई रहिवासी संघाचे उपाध्यक्ष. कमलाकर भुणेसर या आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कमलाकर भुणेसर या लवकर. कमलाकर भुणेसर घ्या. कमलाकर भुणेस घ्या. गोविंद गुणाजी. कमलाकर भुणेसर यांचा सत्कार होते. पाटील ट्रॉफी देताना ठेवा. ट्रॉफी देताना आता होईल बक्षीस वितरण 5 मिनिटात. धन्यवाद. थांबा तिथंच थांबा. वडापाव खा जागच्या जागेवर सगळी कोळी. लक्ष्मण किती षटकार झाले होते टोटल? प्रथम रोख रक्कम जे पारितोषिक मिळाले त्या पारितोषिकाकडे जाऊया. दोन्ही संघ जे अंतिम विजेते होते कृपया स्टेजच्या समोर यायचं आहे. वाळवटी आणि म्हसळा संघाला विनंती असेल त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. लवकर या. दोन्ही संघाचे खेळाडू वाळवटी आणि म्हसळा संघ या स्टेजच्या. आपण लहान मुलांनी गर्दी नका करू बाहेर. स्टेजच्या खुर्च्या जाऊ दे, एका साईडला खुर्च्या जाऊ दे या सगळ्या.
रोख रक्कमाची पारितोषिक पहिलं पारितोषिक आपण देते रोख रक्कमाचं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक लागलं होतं 3 षटकाराला हॅट्रिकला रमेश दादा गोवारी यांच्याकडून ते जाते नदीम धायरेकरला 1000 रुपये आणि त्यानंतर फायनल मॅचला प्रत्येक षटकाराला डिकोळी समाजाचे उपाध्यक्ष जनार्दन वासकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये होते 4 षटकार टोकले नदीमनी एकूण 1400 रुपयाचं पारितोषिक नदीम धायरेकर आपण घेऊन जायचं आहे रोख रक्कम रमेश दादांच्या हस्ते रमेशदांच्या हस्ते 1000 रुपये 3 हॅट्रिक षटकार टोकले होते नदीम दायरेकर बँड फ्रॉम म्हसळा आणि 1400 रुपये एकूण मिळतात नदीम धायरेकरला चांगली कमाई होते नदीमची जे पहिलं षटक टाकलं होतं महाड संघासोबत योगेश जे पहिलं षटक टाकलं होतं योगेश पेंडकरला बाद केलं होतं ज्याच्यामुळे मसला संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता अमीर खतीब साहेब यांच्याकडून 500 रुपये आले होते खालीदने ते पारितोषिक घेऊन जायचं खालीद 500 रुपये कोळी समाजाचे उपाध्यक्ष 500 रुपयाचं पारितोषिक मिळते खाली तिकडे बघायचं आहे फोटोकडे सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती खालीदनी सेमी फायनल मध्ये त्यानंतर डीजे थोडा आवाज कमी डीजे साकिबने यायचं आहे वालवटी संघाचा षटकार टोकला आता 100 रुपयाचं पारितोषिक आहे हो वालवटीचे साकिब षटकार टोकलाय आणि सैद प्रत्येक षटकाराला 100 रुपये ते सैद वरती 100 रुपये साकिब भरले रूप तुझं डोल्यानं आयलो पायाशी धन्यवाद 100 रुपये मोठी रक्कम नाही पण सन्मान मोठा आहे जोरदार टाळ्या साकिब साठी सुद्धा आणि सैद साठी सुद्धा 100 रुपये मनीष यादव यांच्याकडून 500 रुपये आलेत नदीम धायरेकरला 3 षटकार टोकले होते नदीम धायरेकर हॅट्रिक केली होती 4 षटकार लगातार टोकले होते मनीष यादव यांच्याकडून 500 रुपये येत आहेत नारायण मेंदाडकर यांच्या हस्ते ते देण्यात येतील 500 रुपये नदीम धायरेकरला डीजे धन्यवाद नदीम त्यानंतर गाव प्रमुखांना विनंती राहील की एक सत्कार शिल्लक राहिलाय सन्मान चिन्ह द्यायचे आमचे स्कोरर यांनी 4 दिवस अप्रतिम मेहनत केली प्रभाकर तांडेल सिद्धेश दिगकर उपस्थित नाही नरेश मेंदाडकर तर प्रभाकर तांडेल हा सत्कार स्वीकारेल सन्मान चिन्ह फोटो घ्यायचा आहे प्रभाकर तांडेलला जोरदार टाळ्या प्रभाकर साठी प्रचंड मेहनत केली थांब प्रभाकर आवाज कमी कर डीजे आवाज एकदम बंद केलास तरी चालेल मी वेळ गेला तरी चालेल पण महिन्याची सुट्टी होती त्याला आणि त्याची पूर्ण सुट्टी एका टुर्नामेंटसाठी वाया गेली पूर्ण टुर्नामेंट ज्यांनी मेहनत केली प्रभाकरनी शपथ अप्रतिम मेहनत विकेट तोडून विकेट बनवण्यासाठी रेती सगळं काम बारीक सुरीक सगळं काम सातत्याने रात्रंदिवस माझ्यासोबत राहून प्रभाकर तांडेलने केली परत स्कोर बुकचं काम केलं इथं 4 दिवस अतिशय स्कोर बुकवर मेहनत केली मी बऱ्याच वेळेस चिडलो सुद्धा तोही चिडायचा माझ्यावर आम्ही एकमेकावर चिडायचो मी काय मागितल्यानंतर तो चिडायचा पण आमची चिडाचिडी चालूच राहते पण प्रभाकरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभाकर अप्रतिम ज्यांनी मेहनत केली या प्रभाकरला वजा केलं तर ही टुर्नामेंट शक्य नव्हती म्हणून दिघीगळ समाजाच्या वतीने प्रभाकरचे नक्कीच हार्दिक स्वागत धन्यवाद प्रभाकर त्यानंतर जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे या टुर्नामेंट मध्ये सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रभाकर जायचा होता आपल्याला
सेमीफायनलचा स्कोर सांग मला सेमीफायनलचा. 19 धावा आणि 2 गडी बाद केले ते. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच नदीम दायरेकर. घेऊन जायचं आपलं पारितोषिक. ऑब्झर्वेशन नदीम दायरेकर. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच गोविंद गुणाजी आणि लक्ष्मण मेंदाळकर यांच्या हस्ते नदीमला जाते. इकडे जा. अभिनंदन नदीम दायरेकर. कमळाकर भुणेसर आहेत का ज्यांनी आम्हाला ही ट्रॉफी दिली होती. कैलासजी मांबाय कमळाकर भुणेसर यांच्या स्मरणार्थ आहेत का ते. चेतन गोवारी यांना विनंती करेन की आणि भास्कर भोईर यांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच द्यायचा फायनलचा. स्टेजच्या खाली यायचं दोघांनी विनंती राहील. अंतिम सामना फायनल मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामना ज्यांनी जिंकून दिला नो डाऊट सगळ्यांना माहिती आहे कुणाला जाईल ते, कारण नावच नाही दुसरं. सेमीफायनलचा पण मॅन ऑफ द मॅच तोच होता आणि फायनलचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच नदीम दायरेकर. 24 धावा 4 षटकार. 24 धावा 4 लगातार षटकार आणि 2 गडी बाद केले ते गोलंदाजीवर. नदीम दायरेकर मॅन फ्रॉम मसला. आणि प्रचंड मला सुद्धा आनंद होते इथून, कारण आपल्या टप्प्यातून नदीम थांबायचं. इथून नदीम थांबायचं. नदीम नाही नाही नदीम परत आहे, सुटणार नाही तू माझ्याकडून नदीम. आणि मी हरेश दिकर आहे, आम्ही क्लासमेट आहोत. आमची बर्थडेट सारखीच आहे 1984. इर्षाद आमच्यापेक्षा मोठा आहे, 1983चा आहे तो. असू दे सुटणार नाही नदीम माझ्याकडून नक्कीच. अजून त्याला पारितोषिक लाभतील सुद्धा किंवा प्रथम चषक घ्यायला येणार आहे नदीम. त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. जे सोरटी सोमनाथचे नाकवा रामचंद्र भानजी कावळे आणि वज्रेश्वरी बोटीचे नाकवा नागेश धर्मा कावळे यांच्याकडून आम्हाला दिली होती ही ट्रॉफी. साई शिवा घोष आणि साई गोवारी यांना विनंती करेन. उत्कृष्ट फलंदाज साई गोवारी आणि शिवा घोष यांच्या हस्ते. हो ही ट्रॉफी घ्यायची आहे. स्कोरबुक आहे आपल्या समोर. चांगली टफ फाईट झाली. या बेस्ट बॅट्समॅनच्या किताबसाठी तुम्ही यूट्यूबला सर्च मारून बघू शकता पूर्ण रिवाइंड करून, कारण इथली ट्रॉफी कुणाला इकडे तिकडे जाणार नाही. एक धावासाठी सुद्धा ती ट्रॉफी बदलू शकते, कुणाला जाईल. 135 धावा केल्या ह्याच मॅचमध्ये नदीम दायरेकरनी. नाही नाही ओरडू नका, कारण ती ट्रॉफी जाईल 4 सामन्यामध्ये. 141 धावा योगेश पेनकरला. 6 नदीम 6. एक षटकार कमी पडला तुला बेस्ट बॅट्समन साठी. योगेश पेनकरने यायचं आहे. फक्त 6 धावांसाठी हा किताब गेला नदीमच्या हातातून. आणि ऑरेंज कॅप त्याच्याकडे त्या योगेश ती ठेवून आला. योगेश मला वाटतं ऑरेंज कॅप असू द्या, ठीक आहे योगेश. ऑरेंज कॅप म्हणजेच बेस्ट बॅट्समन योगेश पेनकर. जोरदार टाळ्या वाजतात. 4 चांद लावले आमच्या टुर्नामेंटला योगेशनी. हार्ड लक योगेश. थांबायचं योगेश. साई गोवारे आणि शिवा घोष यांच्या हस्ते ट्रॉफी जाते. बेस्ट बॅट्समन 4 सामने खेळले. 141 धावा 5 गडी बाद केले होते. 15 षटकार ठोकले होते योगेशनी. योगेश थांबायचं आहे. अप्रतिम फलंदाजी. हार्ड लक. सेमीफायनलचा सामना
मला वाटतं दिघी थोडीसाठी हार्ड लक राहते तुला. सेमी फायनललाच येऊन तुमची गाडी अटकते दिघीमध्ये. अप्रतिम आयोजन नियोजन तर आम्हीच करतोय. तर पंच सुद्धा या सामन्यामध्ये टफ फाईट दिली तुम्हाला. मसलासारख्या एका आमच्या चांगल्या इकडच्या संघाने. काय सांगशील बेस्ट बॅट्समन पेक्षा तुला आनंद झाला असता प्रथम क्रमांकाचा चषक उचलताना योगेश? हो, आम्हाला फायनल जिंकलं असतं तर खूप आनंद झाला असता आणि खूप चांगलं आयोजन होतं. मजा आली खेळायला खूप. असंच आयोजन दरवर्षी करत राहा. दरवर्षी आम्ही येत जाऊ आणि चांगलं क्रिकेट लोकांना इथे बघायला भेटेल. आणि मसा संघाचा पण काँग्रेस त्यांनी खूप चांगला खेळ केला सेमीला आणि फायनलला. त्याच्यामुळेच ते एवढे जिंकू शकले. धन्यवाद. थांबायचं योगेश. सेमी फायनलचा मुकाबला तू प्रतीक इलेव्हनचा कर्णधार आहेस, रायगडचा कर्णधार आहेस तू. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी सारखी तुला पदवी दिली. नक्कीच एक जम्बो जेट फायटर म्हणतात, म्हणजे छोटा बम आणि बडा धमाका म्हणून ओळखला जातो हा योगेश पेंडकर. तुझ्याकडनं चूक मला तरी अपेक्षित नाही योगेश. सेमी फायनलला काय चूक घडली, काय टर्निंग पॉईंट की मसलासारख्या संघाकडून तुम्हाला पराभूत पत्करावा लागला. तुझा विकेट पहिल्याच षटकामध्ये खालिदने टिपला होता लेग बिफोर. काय चूक घडली तुमच्याकडून योगेश की सेमी फायनलला येऊन तुमची गाडी अटकली? कारण मोठे संघ त्यासाठी मोठे असतात की क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनलला आपली पूर्ण ताकद पणाला लावतात. त्यासाठी तर मोठे संघ ओळखले जातात, मोठे खेळाडू ओळखले जातात. पण तुमच्याकडनं काय चूक घडली की तुम्ही सेमी फायनल मधून पराभव पत्कराला योगेश? जेव्हा दोन टीम समोर येतात तेव्हा दोन्ही टीमची स्ट्रॅटजी अशी असते की जास्त रन ते ग्राउंडचे कंडिशन बघून खेळत असतात. आता या ग्राउंडचे कंडिशन असं होते की जेवढ्या रन जास्त मारता येतील तेवढ्या कमी होत्या. कारण समोरच्या टीममध्ये पण खूप चांगले बॅट्समन होते. नदीम होता, इर्शाद होता आणि त्याच कंडिशनमध्ये आम्ही टॉस हारलो. त्यामुळे जास्त रन मारण्याच्या नंतर मी सुद्धा आऊट झालो आणि मी आऊट झाल्यामुळे 10-15 रन कमी झाले. त्यामुळे 60 रन तर त्यांना इझीच होते. आमचं पण टार्गेट होतं की नदीम आऊट झाला तर मॅच थोडी टफ होईल, पण नदीमने चांगली बॅटिंग केली त्यामुळे मी हारलो. नक्की धन्यवाद. हा होता योगेश पेंडकर, रायगडचा बादशाह. अप्रतिम फलंदाजी केली त्यांनी, बेस्ट बॅट्समनचा किताब केला आणि त्यांनी श्रेय दिलं ते नदीम धायरेकरला ज्यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यानंतर जातोय आपण उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज जयदास साने गोवार यांना विनंती करेन. वसंत सांग्या कावळे यांना विनंती करेन. गोविंद भांजी कावळे यांना विनंती करेन. तसेच कमलाकर सांग्या कावळे यांना विनंती करेन की त्यांनी यायचं आहे. रोहिदासने यायचं आहे, रामचंद्रने यायचं आहे. जोरदार टाळ्या या सर्व आयोजकांसाठी. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जाणार आहे. ही ट्रॉफी तुमच्याकडे घ्यायची आहे, सगळ्यांनी मिळून ही ट्रॉफी द्यायची आहे. स्कोरबुक सांगेल मला प्रभाकर तांडेल. वालवटीचे साकिबनी 7 गडी बाद केले होते, उमरनी 5 गडी बाद केले होते, योगेश पेंडकरनी सुद्धा गोलंदाजी करून 5 विकेट घेतले होते. इथं कुठली ट्रॉफी तुम्हाला इकडे तिकडे जाताना दिसणार नाही. नदीमला चांगलं प्रेशर आहे. मला माहिती आहे उत्कृष्ट गोलंदाज एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये किताब मिळणे कुणाचाही फेवर होणार नाही. तुम्ही यूट्यूब सगळं सर्च करा पहिल्या मॅच पासून. आमचा लिखाटिका टॅप आहे एकदम. प्रभाकर तांडेल त्यासाठी एक्सपर्ट आहे. 11 गडी बाद केले या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा नाव जाते म्हसळा संघाचा नदीम धायरेकर, उत्कृष्ट गोलंदाज. आणि या सगळ्या नाकवांच्या हस्ते नदीम धायरेकरला पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर आहे. म्हणजे पर्पल कॅप सुद्धा राहणार आहे आणि ट्रॉफी सुद्धा राहणार आहे. सगळ्यांना भेटायचं नदीमने. हे पारितोषिक घेतोय नदीम. फोटोसाठी व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे कॅमेऱ्यात. सगळेजण यायला पाहिजे नाकवा. धन्यवाद नदीम. नदीम ठीक आहे. नदीमला मी सापडणारच आहे. नदीम सुटणार नाही माझ्याकडून, का मी सुद्धा हरेश दिघीकर आहे. हे सुद्धा नदीमने लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. दिघीकोळी महोत्सव संघर्ष चषक 2019 मॅन ऑफ द सिरीज याच्यामध्ये चांगली लढत झाली होती. ट्रॉफी म्हणून ट्रॉफी पकड थोडीशी. सर्व या आमचे पंच कमिटी यामध्ये चांगलीच कसरत झाली होती, ज्यामध्ये नावं मी सातत्याने घेईन. संघर्ष दिघी संघाचा महादेव तांडेल 3 मॅच मध्ये 121 धावा कुठल्या. क्वार्टर फायनल त्याला पराभव पत्करावा लागला वाळवटी संघासोबत.
17 षटकार ठोकले होते, हायेस्ट धावसंख्या होते तिची 83 धावा एका सामन्यामध्ये. त्याच्यामध्ये नंतर वर्णी लागते वरच्या क्रमांकाला वाळवटी संघाचा उमर, ज्यांनी 49 धावा कुठल्या होत्या. 124 धावा कुठल्या 5 मॅचमध्ये. 5 गडी सुद्धा त्यांनी बाद केले होते. 16 षटकार ठोकले होते. त्यानंतर योगेश पेणकर 4 मॅचमध्ये 141 धावा आणि 5 विकेट 15 षटकार. पण मॅन ऑफ द सिरीज जाईल ती पुन्हा एकदा ज्यांनी 5 मॅचमध्ये 135 धावा कुठल्या, 11 विकेट घेतले आणि 15 षटकार ठोकले. नदीम धायरेकर मॅन ऑफ द सिरीज. ट्रॉफी द्यायची नाही लक्ष्मण त्याच्या हातामध्ये. ट्रॉफी तुला नदीम त्यासाठी लक्ष्मण मेंदाडकर यांनी कब्जा घेतलाय त्या ट्रॉफीवर. कारण नदीम जोपर्यंत बोलत नाही माझ्यासोबत नसेल त्याला ट्रॉफी तर ते जायला हरकत नाही नदीमला. सर्व पंच कमिटीला भेटतोय नदीम. अप्रतिम खेळ आणि नदीमसाठी इंडियन फायटर मसलासाठी हिंदी में माझा प्रश्न मराठीत राहील, तू हिंदीमध्ये बोललास हरकत नाही, सगळ्यांना कळते. आणि मसला संघाला आठवत नसेल इथं जुन्या टुर्नामेंटला त्याच्यातले 2-4 खेळाडू आहेत. इर्षाद त्याच्यातला आहे आणि नदीम आहे. बाकीचे खेळाडू मला आठवत नाही. इथे बऱ्याच वर्षापूर्वी टुर्नामेंट व्हायच्या 5, 10, 15 हजाराच्या. प्रत्येक पहिली टुर्नामेंट तुम्हाला आठवत असेल रॉयल बोर्लीच्या सोबत तुम्ही खेळला होतात. त्याच्यातले 3 खेळाडू आहेत, खालिद, इर्षाद आणि नदीम आहे. हे मैदान तुमच्यासाठी नक्की लक्की आहे. त्यावेळेस नदीमची हेअरस्टाईल महेंद्रसिंग धोनीची होती, मला आठवते. त्यावेळेस तो मैदानातून बाहेरून फिरायचा, आमच्या गावातली मुलं त्याच्या मागं मागं नदीम 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 करत होती. नदीमला ते क्षण आठवतील. आणि नदीमची फुल फॅन फॉलोइंग आहे दिघीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या नदीम धायरेकरसाठी. हे मैदान नदीम तुला नक्कीच सातत्याने लकी असतं. इथं फलंदाजी गोलंदाजी तुझी नक्कीच अप्रतिम चालते. हे आयोजन पंच पहिल्यांदा आपण उच्चम दर्जाचे बोलवले होते जुन्नर प्रीमियर लीगचे. हे कोळी बांधवांनी हा ठेवलेलं आयोजन तू बघतोयस. डान्स, प्रत्येक गाण्यावर विकेटला डीजे, षटकाराला डीजे. काय सांगशील हिंदीमध्ये बोलायचं नदीमला? तुम्ही असू नका कुणीच मसलावाल्याने, तो बोलणार आहे नक्कीच नदीम. बेस होते आमच्या मसल्यावाल्यांचा मला मोप सपोर्ट आहे. खास कर खालिद, इर्षाद आणि माझे फॅन जे आहेत ते सगळे देगीचे, मी त्यांचा मोप आभारी आहे. नक्की थांब नदीम, तुला मिळणार नाही ट्रॉफी लगेच, कारण प्रश्न माझे संपत नाही. इंटरव्ह्यू आहे, पोस्ट मॅच इंटरव्ह्यू आहे. येते ना, चालू आहे. नाही नदीम, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलास. 1 लाखाची टुर्नामेंट. माझी इच्छा आहे की योगेश पेणकरचं मोठं नाव आहे महाडमधून, रायगडमधून. मला नक्की अभिमान आहे नदीम धायरेकरचा. मी दिघीचा जरी असलो, म्हसळा माझ्या जवळ आहे. सर्वांनाच अभिमान आहे. गोविंद गुणाजी सांगतात नदीमचा अभिमान आहे. आम्हाला आवडेल नदीम धायरेकर ज्यावेळेस अखाती देशामध्ये जातो, आता तो सुरुवात झाली त्याची, सातत्याने तो अखाती देशामध्ये जाऊ दे. जुन्नर प्रीमियर लीग असेल मोठा मोठा. माझी तर इच्छा आहे या टेनिस क्रिकेटचं जे वर्ल्ड कप समजला तर इर्षाद लक्ष आहे तुझं, तर मी सांगेन नदीमने फलंदाजी करावी आणि मी ती यूट्यूबला बघावी, किंवा जर ईश्वराने जर चाहलं तर मी त्या सामन्याला समालोचन सुद्धा करावं आणि रतन बुवा सारख्या स्मृती चषकाला नदीम धायरेकर खेळावं ही माझी मनापासून इच्छा आहे. काय सांगशील नदीम? मध्ये पण झालेला आहे. 3च्या बाद 3 लाख मध्ये आता नारंगी मध्ये तिकडे पण सिलेक्शन झाला आहे. गोवावरून पण कॉल येतं, तो आता मी बघतो आता काय. नक्की नक्की नदीम. अजून एक आहे, आपण IPL टेनिसची IPL सुरुवात होते, लक्षात घ्या. हॅलो, टेनिसची IPL होते. नाही सगळा बोलू दे त्याला. टेनिस IPL होते. उस्मान पटेल, कृष्णा सातपुते ही मोठी नावं आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. बारक्या कांबळेचं डीजे सॉन्ग ऐकतोय मी तर विचार करतोय पुढच्या कालावधी आमच्या मसल्याचे जे बुवा असतील कोणी, त्यांनी नदीम धायरेकरवर नक्की सॉन्ग व्हायला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या. टेनिस क्रिकेटचा छोटा टायगर म्हणून उपमा देतो. धन्यवाद नदीम, तुला जास्त त्रास देत नाही मी. आपलं मॅन ऑफ द सिरीजचा किताब घ्यायचा आहे सर्व पंच कमिटीच्या वतीने. नदीम धायरेकर ध्यान फ्रॉम मसळा. धन्यवाद नदीम, वेल प्लेड नदीम. टायगर ऑफ मासळा. ओके, इथे येईल.
रमेश दादा आपण मध्ये यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा चषक द्वितीय क्रमांकाचा चषक आणि 50,000 रुपये रोख रक्कम क्रीडावरती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये द्वितीय क्रमांक आणि रोख रक्कम 50,000 रुपये रमेश दादांच्या हस्ते चषक आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते गाव पाटील गाव अध्यक्ष पांडुरंग अंबाची जयदास गोवारी टीम या वाळवटी संघ जोरदार टाळ्या वाळवटी संघासाठी. या टीम या पूर्ण साकीब या जेवढे उपलब्ध आहेत तेवढ्याने या लवकर. सतीश हार्डलक सतीश उमर मुनाफ यायचा आहे उमर. ट्रॉफी घेताना ते सतीश वरती बसायचं आहे. जेवढे आहेत तेवढे खाली बसायचे आहे. ट्रॉफी कर्णधार घेतील म्हणजे फोटो येईल व्यवस्थित. अर्ध्याने खाली बसा. मुनाफ घे पुढे. कर्णधार ट्रॉफी घेतील. रमेश दादांच्या हातात ट्रॉफी द्यायचे. लक्ष्मण वर्णात तिकडे तुम्ही फोटो मध्ये यायला पाहिजे दादा. द्वितीय क्रमांक पैसे पण द्या. जोरदार टाळ्या. पत्रिका खाली घ्या. पत्रिका नाव येऊ द्या. हा फोटो व्यवस्थित यायला पाहिजे. आदेश महाराज एकच फोटो फ्रेम आहे. उद्या फोटो व्यवस्थित. महत्वाची ट्रॉफी मिळते वाळवटी संघाला. जोरदार संघ या वाळवटी संघासाठी ट्रॉफी 50,000 रुपये रोख रक्कम आणि हा भव्य चषक. अप्रतिम खेळ दाखवला त्यांनी. सेमी फायनल क्वार्टर फायनल मध्ये संघर्ष संघाला पराभूत केलं त्यांनी. ट्रॉफी सांभाळायची आहे. ट्रॉफी सांभाळायची आहे. ट्रॉफी सांभाळायची आपण. प्रथम क्रमांकाचं लक्ष्मण आणि गोविंद तुम्ही वरती जायचंय दोघांनी. तुमच्या हस्ते ट्रॉफी. इथं मुलं देतील ट्रॉफी. वालवटी संघाचे कर्णधार या. वालवटी संघाचे कर्णधार. वालवटी संघाचे कर्णधार या. कोणतरी बोलणार असेल तरी या पटकन या ना. उमर 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 ट्रॉफी ट्रॉफी एक मिनिट सगळ्यांना बसू द्या. ट्रॉफी लगेच देऊ नका. गोविंद गुणाची ट्रॉफी लगेच नाही. इर्शादला यायचं इकडे कर्णधार. ट्रॉफी लगेच मिळणार नाही. इर्शाद नाही ट्रॉफी मिळणार नाही. तर थांबा अशीच या. इर्शाद आपल्या सोबत दिसते का? शुभम पुढे इकडे घेऊ का? फ्लॅशलाईट चालू ठेवा. फ्लॅशलाईट चला असू दे. इर्शाद आहे आमच्या सोबत. व्यवस्थित एक एक खेळाडूंनी बसले तर सगळे येतील कारण आमचे मांडण्यावर पण यायला पाहिजे. मसरा संघाचा इर्शाद आपल्या सोबत जुडलाय. इर्शाद काय सांगशील? प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकावलाय तुम्ही. मान पटकावलाय. दिघी तुम्हाला नक्कीच लकी आहे. पूर्वीच्या काळापासून जो इथे येतोय संघ सहकारी तुझे बदलले. त्याच्यामध्ये मुन्ना आहे, खालिद आहे जुना खेळाडू, नदीम तर आहेच आणि तू आहेस. एक 3-4 खेळाडू आहेत. तुम्ही एक नवीन संघ तुम्ही तयार करताय. ऑस्ट्रेलियासारखी तुमची दादागिरी होती या पूर्ण टप्प्यामध्ये.
पण मधल्या कालावधीत तुम्ही थोडेसे लांब गेला तिकडून, कारण म्हसळा संघ ज्या गटामध्ये दिसतो त्या गटात कोण प्रवेश करायलाही तयार व्हायचं नाही. 16 संघांमध्ये म्हसळा संघ आहे, एका गटामध्ये म्हसळा संघ आहे, तर लोकसंघाची फायनल म्हसळा संघाची आहे, 11 फायटर म्हसळा संघाची. पण गेल्या 2-4 वर्षामध्ये थोडासा खेळ तुमचा खराब झाला. नदीमचा फॉर्म आहे, मी बघितलं नदीम सातत्याने चांगला खेळतोय, पण नदीमला सपोर्ट मिळत नाही खेळाडूंकडून. तू थोडासा बॅकफुटला गेलास. पहिले इर्षाद हे नाव मोठं होतं, मी बघितले कुडगाव दिघीला जेवढे सामने होते नदीमला एवढं कोण ओळखत नव्हतं जेवढं इर्षादचं नाव होतं. पण मधल्या काळामध्ये छोटा भाऊ पुढे गेला, इर्षाद मोठा भाऊ थोडासा मागे आला. आता नदीमचं नाव मोठं मोठं व्हायला लागले. तुमच्या संघाबद्दल तुम्ही एक नवीन संघ पुन्हा तयार करतात, तुम्ही नवीन स्पॉन्सर तुम्हाला मिळत आहेत, खतीब साहेबांसारखे तुमचे फॅन मिळत आहेत. काय सांगाल तुम्ही? आणि या सर्वच टुर्नामेंटबद्दल जेवढं तुला नदीम इर्षाद बोलायचं आहे तेवढं बोलायचं आहे. इर्षाद धायरेकर. अस्सलाम वालेकुम. पहिले ते अल्लाहचा लाख लाख शुक्र अदा आहे की आम्ही जिंकलो. आमच्या टीमचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगलाच आहे, पण आमचे बॅड लक आहेत की आम्ही सेमीफायनल क्वार्टर फायनल इथे येऊनच हरतो. तर नवीन मुलं आहेत जे आमची जे 2-4 वर्ष पहिले जे टीम होती ते पुरे प्लेइंग लेवल चांगली होती. आता सगळे जर 7-4 आम्ही असा आहे, 7 प्लेयर नवीन आहेत, अंडर-21च्या एजच्या हिशोबात खेळतात आहेत. ते येणाऱ्या 1-2 वर्षात तेही मसल्याचं नाव रोशन करतील ही गॅरंटी आहे. चांगले अपकमिंग प्लेयर आहेत आमच्या मसल्यामध्ये, बघू आता कसा येणाऱ्या टाइमात ते खेळतात. आणि नदीम ते एक मोठा नाव आहे पहिलेपासून, माझ्यापेक्षा तो मोठा प्लेयर आहे आजच्या कालामध्ये. नक्की इर्षाद, तुझी कर्णधार पद मी बघतो प्रत्येक वेळेस तू एक एक चेंडूच्या मागे. पंचाने तुला सांगितलं की ग्राउंडवर जरा कमी बोलत जा इर्षाद, पंचाने सुद्धा दखल घेतली. ती इतका का बोलतोस इर्षाद तू, काय कारण आहे? तो असाच, मी जिंकायसाठी जास्त खेळतो, हारायसाठी कमी खेळतो. नक्की नक्की इर्षाद एक जिद्दी प्लेयर आहे. इर्षाद धायरेकर, मॅन फ्रॉम मसला, कर्णधार मनीष 11 मसला संघाचा. ट्रॉफी घ्यायची आहे रमेशदादा गोवारी या सर्वच मान्यवरांच्या हस्ते इर्षादला ही ट्रॉफी दिली जाईल. कर्णधारांनी पहिले ट्रॉफी घ्यायची आहे. तिकडे कर्णधारांनी तिकडे पहिले मान्यवरांच्या हातात, नंतर तुमच्या हातात येईल. मान्यवरांच्या हातात पहिले जाईल, मान्यवरांच्या हातात पहिले जाईल. हात लावा सर्वच, जोरदार टाळ्या. धन्यवाद. गावाध्यक्षांना पुढे घ्या. अध्यक्षांच्या हस्ते आणि पाटलांच्या हस्ते सुद्धा एक एक फोटो घ्या. रमेश दादांचा फोटो येते का व्यवस्थित? आदेश फोटो घे, फोटो चांगला घे. चला चला चला, कृपया ऐका. इर्षाद घाई करू नका, कारण आमच्या जमातीचे अध्यक्ष आणि गाव पाटील यांच्या हस्ते सुद्धा या पुढे. नाही, अध्यक्ष कुठे आहेत? अध्यक्ष आहेत ना? ओके, फोटो घ्या. अरे फोटोग्राफर आहे आपल्याकडे, तुमचे मोबाईल आहेत, चांगले फोटो येऊ द्या, अपलोड होऊ द्या फेसबुकला, व्हॉट्सअप ग्रुपला. धन्यवाद सर्व मान्यवर. हे घे फोटो घे रे, नदीमचा फोटो घे. ट्रॉफी समोर ठेवली तर बरं होईल. सगळ्या ट्रॉफ्या तुम्हाला सापडलेल्या या. नक्की सगळ्यांचा फोटो घे. आदेश, सगळ्यांचा फोटो घे.